2-4 आंबे यंदा लावूनच आता. नमस्कार मंडळी, तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी कालच म्हटली होती की माझं घराच्या बाहेरच निघणं होत नाही, शेतात जायची पण खूप इच्छा आहे पण होऊ नाही राहिलं. आणि आज लगेच आले सुद्धा शेतात. तर सकाळीच आता 9 वाजलेत आणि आमचं सगळ्यांचं जेवण सुद्धा बनवून आणलंय. आत्या आणि मामा पण शेतात आलेले. तर एवढी हवा सुटलेली आहे, खूप वारा सुटलेला आहे शेतामध्ये. आणि हे बघा आमच्या शेजारचं शेत. तर आज तुम्हाला आमचं शेत सुद्धा दाखवते आणि आंबे तोडणं आहे झाडाचे. तर चला ते सुद्धा दाखवते आणि मस्त शेतात बसून आता झाडाखाली निवांत जेवण करणार. आजचा व्हिडिओ खूप वेगळा असेल आणि तुम्हाला खूप आवडेल. तर सानू आणि तिचे पप्पा पण मागून येत आहे आणि वाऱ्यामुळे थोडा आवाजात तुम्हाला बदल वाटेल, तेवढं ॲडजस्ट करून घ्या आता. आणि हे बघा किती छान ऊसाचं शेत आहे. आता उन्हाळ्यात अशी शेती म्हटल्यावर किती छान वाटतं, तुम्हीच बघा. आणि इकडे सुद्धा सगळं हिरवं आहे. तर चला अजून आमचं शेत सुद्धा आता आम्ही आलोय. तर झाडाखाली आंबे पण तोडून झालेत भरपूर आणि झाडाला पण भरपूर आंबे दिसत आहे. अजून अर्ध्याच्या वरती राहिलेत. तर हे बघा कसे लोंबलेत मस्त झाडाला आंबे. आणि एवढंसं झाड आहे आणि त्याला एवढे मोठे आंबे आलेले आहेत. तर आंबे तर खूप छान वाटतंय. आणि काही शाखी सुद्धा निघणार आहे आता, कारण आंबे शाखी लागलेले आहेत. तर हे बघा एवढे तोडलेत, अजून भरपूर निघणार आहे आता. हात नाही लावू, चिक लागत असतो. ठेव खाली, ठेव ठेव. हे बघा किती भारी शाख सापडली. एकीकडून पक्षान खाल्ली तिला आणि एकीकडून मस्त पिकलेली. खायचं का? नंतर खा, नंतर थोड्या वेळाने. आणि आंबे तोडण्यासाठी ते काहीतरी लावताय. इथे वरती आंबे तोडणं सुरू आहे. किती भारी आंबे. तर कालच आमच्या मक्काचं खळं काढलं होतं इथे आणि आता सकाळी चालत्या ते थोडी मक्का सांडलेली असते, पडलेली असते. तर ती वेचायसाठी हे सगळं मक्काचा कचरा पडलेला आहे. आणि इकडे मक्काचे पोते मामा शिवताय. तर एवढं एका शेतातलं झालेलं आहे माल. आता ते दुपारी विकायला नेणं आहे मामाला. आणि हे शेत आणि ते खालचं शेत आमचंच आहे. ते झाडाचे आंबे सुद्धा, आंब्याचे झाडं सुद्धा आमचेच आहे. ते आंबे तोडणं सुरू आहे. आणि वरती पण एक आंबा आहे वरच्या शेतामध्ये हावाला. तर त्याला येईल की नाही माहीत नाही. तर वरचं पण शेत आमचंच आहे, हे पण आहे. आणि खालचं ते आंब्यावालं, इथे पण एक आंबा होता पण तो वाळून गेला. तर आता चला थोडेसे आत्याला मदत करू लागते हे वेचायला. तर बघा कसे दाणे सांडलेले असतात. आणि मग हे असेच सोडले ना की दुसऱ्या वेळी ना हे असेच उगतात. थोडंसंच राहिलेलं आहे आता, आत्यांनी भरपूर जमा केली. त्या आंबे तर तोडणं सुरू आहे. मी परत आली होती इकडं, कारण सानू तशीच येऊ लागली होती त्या दसकटमधून, पायाला लागेल म्हणून. आता तिला घेऊन जाते आत्यांकडं त्यांच्याकडं. टोपी घाल बेटा, घाल टोपी, ऊन लागतं ना. ऊन 2-4 आंबे यंदा लावूनच आता. आणि भेटूनच घ्या आज आता. त्याला थोडीशी मक्का वेचू लागली आता, अजून थोडीशी राहिली. पण आम्हाला भूक लागली आता, म्हटलं जेवण करू. इकडे बाकीच्यांचे जेवण पण करणं सुरू आहे. म्हटलं चला आपण पण करू. चला आत्या. तर आता आमच्या शेतात इकडे हिरवं नाही आहे, कारण आत्ताच मक्का काढली ना, त्यामुळे सगळं असं वाळलेलं दिसतं आमच्या शेतात तुम्हाला. आणि इकडे ते माणसं बघा लिंबाचं झाड तोडताय मशीनने. पण भारी वाटतं शेतात. बाकीच्यांच्या शेतात सगळं हिरवंगार आहे मस्त.
बेसन आणलंय मी, लोणचं आणलंय, मस्त कच्चा आंबा, आणि इकडे भरताय आंबे. भारी वाटतंय आज शेतात. वाटत नाही उन्हाळा आहे, मस्त झाडाखाली. आमचे पोते कुठे चालले? हा आमचे पोते कुठे चालले? आमच्या ट्रॅक्टरवर घेऊन चालले. ही छोटी बहीण आणि हा मोठा भाऊ. हो ना? का ओवीचा आहे दादा का तुझा आहे? ही छोटी बहीण आणि मोठा भाऊ. हा, छोटी बहीण आणि मोठा भाऊ. मज्जा आली ना सानू आज? हा हो ना? हा, ह्यो माझा भाऊ आहे. खरं? हा. अगो बाई, खरंच भाऊ आहे गड्या. प्रेम उतू चाललंय इथं. हो ना? जेवली तू? पाणी पाहिजे? बर बर, थांब एक मिनिट मी देते. हा, चल जेवा जेवा करायला. जेव्हा जेव्हा केला जेवा जेवा पप्पा सोबत. मीठ आहे त्यात, मीठ. घरी किती असतं मग ताटात घेऊन जेवा. जी शेतात मज्जा आहे ती कुठंच नाही. कांदा छोटे छोटे कांदे आणले होते मी. मस्त चपाती हातात घ्या. मी तरी प्लेट्स आणल्यात, नाही तर कधी डब्याच्या झाकणातच जेवा लागतं शेतात. सानू ते नाही घेऊ बाळा, गंध आहे. सानू मस्त एन्जॉय करते या शेतात. खूप दिवसानंतर तिला असं मोकळं भेटलं. ह्यो माझा मोठा भाऊ आहे हा. आणि छोटी बहीण आहे. हा, मोठा भाऊ आणि छोटी बहीण तेच चालू आहे. मस्त जेवण पण केलं तिनं, लोणचं पोळी. हो ना सानू? मी माझ्या भाऊ सोबत नाही म्हणणार, तो हॅट म्हणतोय मला. तसं नाही बोलू ना, दोघांना एकमेकाला तसं नाही बोलू. शेतात पाणी थंड होण्यासाठी बघा आमच्या घरी काय तर कॅन आहे मस्त, आणि त्याला कपडा लावलेला आहे यातला. लय भारी थंड पाणी राहतं. आणि इकडे हे बॉटलला पण कपडा लावलेला आहे. शेतात मस्त थंडी हवा लागते आणि त्यातलं पाणी खूप थंड होतं. भरपूर निघले ना, अजून तोडणं सुरू आहे. त्याचं केलंय तोडायला. ते तुम्ही तयार केलं काय? हो का? ए सानू, ती दाखवली होतं शाळेत. अरे 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 पडली. त्यात काय पडलं? त्या चालल्यात आता. परत थोडीशी मक्का राहिली होती जमा करायला, आणि सानूमुळे मला घरी जावं लागतंय आता, कारण आता ते ऊन लागायला लागलंय. वेळ झाला तर म्हणून म्हटलं तिला घेऊन जावं एकदा. आंबे अजून भरपूर तोडायचे राहिले. एवढे झालेत तोडून. हेच मला घेऊन आले शेतात. बरं झालं, कंटेंट मिळाला आज यांच्यामुळे. ए सानू, चल आपल्याला जायचं. चला. तू कॅप नाही आणली का अन्विक? टोपी नाही आणली? अन्विक दादा ना. आणि हे दादा मस्त आंबे तोडतात, आणि हे मस्त उभे राहिले नुसते आंबे तोडायचे तर त्याला तोडायला लावू राहिले. थांब मी येते बाळा. हो, माझ्या जवळ चाल. दादा खाली जाऊ, दादा छोटा आहे. माझा दादा. हा, त्याला पण घ्यायचंय. चला आता घरी जायचंय. घरचं पण मी काम थोडंफार टाकून आलेली होते, थोडं आवरायचं बाकी होतं. यांचे आंबे तोडणं सुरू आहे, आणि इकडे दुसरा आंबा पण आमचाच आहे, त्याला एवढे आंबे नाही आलेले अजून,
तर आता हा कोण आहे मी तुम्हाला सांगते. हा माझ्या सगळ्यात म्हणजे एकदम बहिणीसारखी बेस्ट फ्रेंड तिचा मुलगा आहे हा. आणि मुलगा नाहीये. हा अनुदादा आहे तो. आणि इकडनं मला जिथे सासरी दिलं तिकडे सक्की चुलत जाऊ आहे. म्हणजे आम्ही एवढ्या बेस्ट फ्रेंड लहानपणापासून सोबत राहिलेल्या. त्या एकाच घरात आलो लग्न होऊन. तर म्हणजे नशीबच आहे आमचं. आता इकडे आले की भेटायलाच मिळतं, नाहीतर बाहेर गावी असतो दोन्ही गावाला तर भेटायला मिळालं नसतं. आता ती सुद्धा शेतात आलेली आहे तर तिला सुद्धा भेटून घेते. भाऊचे बोट धरते. हा ती तिच्या भाऊचं बोट धरती. भैया म्हणायचं, काय म्हणायचं भैया. हा भैयाचा हात पकडते. आणि तिचं शेत पण इथेच लागून शेजारीच आहे. तर बघा मग आमचं नशीब किती भारी. तर भैयानं माझा भैयाचा हात धरते. लय भारी वाटत आहे मला. मी शेतात आले खूप दिवसानंतर तर. आणि हवा खूप आहे ना त्याच्यामुळे ऊन पण नाही लागत आहे. आता दाखवते मी तुम्हाला माझ्या मैत्रिणीचं शेती. तिने काय काय लावलेलं आहे शेतामध्ये. तर सोड बा त्याला. हे बघा मस्त वाल लावलेला आहे तिने. हा मिरच्या पण आहे का? मिरच्या पण दाखवू का? मिरच्या पण लावलेल्या आहे म्हणतो आमच्या. हे बघा किती छान मिरच्या लावलेल्या आहे तिच्या. आणि हा वाल लावलेला आहे. तर याला पावट्याच्या शेंगा येतात मस्त. पावटा वाल. चला इकडून जायचं आपल्याला. चला 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 चला. भाऊ भाऊ करून आता मैत्रिणीला तर भेटून झालं आणि आता चाललोय घरी. आणि आता ह्या छानशा व्ह्यू सोबत आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ कसा वाटला आणि आमचं शेत कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि गावाकडचं वातावरण हे असं छान असतं हे सुद्धा तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि भेटूया अजून एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.